महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परभणी संविधान सन्मान सोहळ्याच्या मंचाचे स्टेज कामाची भूमिपूजन सोहळा संपन्न। दिनांक 30 एप्रिल रोजी लॉंग मार्च आयोजित संविधान सन्मान सोहळा संपन्न होणार आहे। या सोहळ्याच्या मंचाचे कामाचे भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला। तसेच पहलगाम आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी पूजनीय भंते यस संघमित्र, भारतीय बौद्ध महासंघ महासभा जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे, माजी आमदार सुरेश वरपुडकर, स्वागताध्यक्ष अजय गव्हाणे, माजी महापौर प्रतापभैया देशमुख, आयोजक आशिष वाकोडे, रवींद्र सोनकांबळे, संयोजक तथा निमंत्रक सिद्धार्थ भराडे, यशवंत मकरंद, प्रदीप वावळे, यशवंत खाडे, सचिन पातपुंजे, ललित कांबळे, विश्वजित वाघमारे, राहुल घनसावंत, सोनू भराडे, सागर मुंढे, आनंद भेरजे, किरण लोखंडे, अविनाश अंभोरे, निलेश डुमने आदी मान्यवरांची उपस्थिती होती। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राहुल धबाले, परभणी। सन्मान सोहळा संविधान सन्मान सोहळ्याचा जो कार्यक्रम आपला 30 तारखेला होणार, गायक भाग्यश्री इंगळे ते 2 गायक या ठिकाणी गीतं गायण्यासाठी येणार आहे। त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी झालेलं आहे। त्याचबरोबर जे पहलगाम येथे या ठिकाणी जे काही अतिरेक्यांनी जे 26 लोकांना जे मृत्यूपैकी पाठवलेलं त्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तरी सोनकांबळे असतील, भारडेजी असतील, वाकोडेजी असतील आणि सर्व सन्मानित त्यांचे नेते या ठिकाणी हजर होते। त्यांनी कार्यक्रम या ठिकाणी केलेला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।